आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पालघरच्या बोईसरमध्ये एनआयए आणि आयबीनं एकत्रित काही ठिकाणी छापे घातले आहेत। बोईसरमधून एका संशयिताला या संस्थांनी आणि इथे आलेल्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय। हमराज वाहिद शेख असं या संशयिताचं नाव आहे। त्याचे आयएसआय आणि अल कायदाशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। बोईसरमधल्या अवधनगरच्या शिवज्योती इमारतीत छापा घालण्यात आला। एनआयएनं यापूर्वी राज्यात केलेल्या कारवाईत आरोपींची हमराजचा संबंध असल्याचा संशय आहे। बोईसरचं दहशतवादी कनेक्शन समोर आल्यानं परिसरात काहीसं भीतीचं वातावरण आहे। हमराजच्या घरच्यांनी मात्र एनआयएनं केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा केला आहे। राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, काय अधिक माहिती आहे? नक्कीच मिलिंद सर, आपण बघायला गेले तर आयएसआयएस आणि अल कायदा यांच्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून बोईसरमधील या तरुणाला जे आहे ते एनआयएने ताब्यात घेतलेला आहे। बोईसरमधील जो पश्चिमेचा भाग अवधनगर या परिसरातील सोमनाथ पॅराडाईज जी सोसायटी आहे, या सोसायटीतील शिवसाई म्हणून इमारत आहे। या इमारत कुटुंब जे आहे ते राहत होतं आणि काल रात्रीपासूनच एनआयए या ठिकाणी दाखल झाली होती। त्यांच्याकडून संशयिताचं तपास जो आहे तो सुरू करण्यात आला होता। मात्र आता एनआयएने या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। आपण बघायला गेले तर मागील अनेक वर्षांपासून हा तरुण जो आहे तो कुवेत असेल, सौदी अरेबिया असेल किंवा मग बँगलोर या ठिकाणी कामानिमित्त तसंच शिक्षणानिमित्त होता आणि मागील 2 महिन्यांपूर्वी बोईसरमध्ये आला होता आणि त्यानंतर ही मोठी कारवाई जी आहे ती एनआयए कडून करण्यात आली आहे। सध्या या तरुणाचा लॅपटॉप आणि मोबाईल जो आहे तो एनआयएने ताब्यात घेतलेला आहे। त्याच पद्धतीने त्याला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। सध्या त्याच्या कुटुंबियांकडून हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळण्यात येत आहेत। मात्र यापुढे जे दिसून होईल ते काही वेळातच समोर येणार आहे। मिलिंद सर। राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। जी, इसके बारे में कुछ जानकारी नहीं हमको। अचानक पुलिस वाले आए, लोग पूछताछ किए। क्या कह रही पुलिस, क्या कह रही है? कब आए थे आपके घर पे, क्या कहना है? सुबह 8:30-9 बजे के टाइम में आई थी। अचानक बोले कि इनका सब चेकिंग करना है और उनका सब चेक करके मोबाइल लैपटॉप सीज कर लिए। लड़के का कोई बैकग्राउंड बताएंगे? लड़का का तो शुरू से अच्छा ही था, पढ़ाई लिखाई यहीं से किया बोईसर से। बाद में कॉलेज में रोस्तम जी में किया, उसके बाद में फ्री हो गया तो कुछ दिन साल भर इधर काम के बाद में विदेश गया, 4 साल रह के आया उधर से। विदेश में कहाँ पे गए? सऊदी अरब। तिकडे आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं औरंगाबाद जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दारूच्या दुकानांसमोर टाकण्यात आलेल्या ब्रेकरची जोरदार चर्चा आहे। अशातच अजित पवार आणि संदीपन भुमरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं। दारू, रेडा आणि गद्दारी या 3 शब्दांवरून दोघांमध्ये हे वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत 40 जणांनी गद्दारी केल्याचं म्हटलं आणि त्याला प्रत्युत्तर देताना संदीपन भुमरे यांनी अजितदादांनी पहाटेच्या शपथेची त्यांना आठवण करून दिली। पाहुयात या दोघांमध्ये नेमकं काय रंगलं ते। जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, त्यांना सोडलंय वाऱ्यावर आणि तुम्ही दारूची दुकानं काढायला निघाला। अरे पट्टे, तुम्हाला दारूची दुकानं काढण्याच्या करता जनतेने निवडून दिलं, ही तुमची पद्धत। अरे साधू संतांची भूमी, साधू संतांची भूमी आम्ही म्हणतोय। निर्व्यसनी समाज निर्माण करायला निघाला का तरुण पिढीला दारू पाजायला निघाला, संसार उद्ध्वस्त करायला निघाला, राख रांगोळी करायला निघाला? तुम्ही खुल्या मनाने सांगा तुमची दुकानं किती आहेत? अजित दादा माजी आमदाराच्या घरी गेली आणि त्यांची सुद्धा हॉटेल, मग त्या हॉटेलमध्ये काय विकतात? पानफुल विकतात का? त्यांची सुद्धा परमिट रूम आहे आणि यांच्या सुद्धा परमिट रूम आहे। आणि अजित दादा आरोप करीत असताना ही तरी एक वाईन शॉप आहे, पण यांच्या म्हणजे डिस्लरी म्हणजे आपल्या अल्कोहोलच्या फॅक्टऱ्या यांच्या आरोप करीत असताना आपण स्वतः बघितलं पाहिजे की आपण आरोप करतो पण आपल्या सुद्धा अल्कोहोलच्या फॅक्टरी आहेत। ती गद्दारी महाराष्ट्राला पटलेली नाहीये।
लोक आता वाट बघूनच आहेत. लोकांनी 5 विधान परिषदेच्या निवडणुकांच्या काळामध्ये त्यांना जागा दाखवलेली आहे. आता पुढच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ते लावत नाहीयेत. त्यांना अजून अंदाज नाहीये त्या निवडणुका आपण जिंकू म्हणून. 7 महिने झाले, वास्तविक आतापर्यंत निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. खरी गद्दारी तर दादानं केली ती. भल्या पहाटे दादा कुठं होते आपल्याला माहिती. दादानं शपथ घेतली, दादानं आम्हाला गद्दार म्हणावं का? दादा तर ते जाऊन राजभवनावर जाऊन दादाने शपथ घेतली. त्याच्यामुळे दादाला आम्हाला म्हणायचा कुठलाही अधिकार नाही. आम्ही गद्दारी केलेली नाही, आम्ही उठाव केलेला आहे. त्यामुळे संधी मिळताच आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरूच राहतात. तिकडे पत्रकार शशिकांत बारिसे मृत्यू प्रकरणी SIT गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पत्रकार शशिकांत बारिसे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT गठीत करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता वेगानं होण्याची शक्यता आहे. तिकडे रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत बारिसे यांच्या मृत्यू प्रकरणी फडणवीस यांना संजय राऊत यांनी एक पत्र लिहिलंय. पत्रकार मृत्यू प्रकरण गांभीर्यानं घ्या. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा आहे. राज्यात सध्या काय सुरू आहे असे प्रश्न संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहे. दरम्यान बारिसे प्रकरणी SIT स्थापन झाल्याच्या संदर्भात मी स्वागत करतो असं राऊत म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपल्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत सर, आपण थेट त्यांच्याशी संवाद. तुम्ही सकाळी पत्र लिहून मागणी केली आणि आता SIT चौकशीची मागणी पूर्ण होऊन चौकशी लावण्यात आलेली आहे. मी स्वागत करतो. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ या संदर्भात एक भूमिका घेतली. एक संवेदनशील अशी ती भूमिका आहे. मला असं वाटतं की SIT स्थापन झाल्यामुळे एक स्वतंत्र समांतर चौकशी सुरू राहील आणि शशिकांत बारिसे हा जो तरुण पत्रकार रत्नागिरीत ज्या निर्दय पद्धतीनं मारला गेला, मी म्हणतो ते बलिदान आहे, तर त्या संपूर्ण प्रकरणावरती प्रकाश पडेल की याचे खरे सूत्रधार कोण आहेत. आरोपी पकडला हे फार लहान गोष्ट आहे. ज्याच्या गाडीखाली त्याला चिरडण्यात आलं तो पकडला गेला, त्याच्या मागे कोण आहे? कारण हे प्रकरण साधं नाही आहे. हे हजारो कोटीचं प्रकरण आहे. याच्यामध्ये लँड माफिया आहेत. लँड माफियांशी राजकीय नेत्यांचे संबंध आहेत. नाणार रिफायनरीच्या संदर्भात जो विषय गाजतोय, प्रकल्प व्हावा की न व्हावा, स्थानिकांची भूमिका न व्हावा, त्याला खूप कारण आहेत. शेती जाते आहे, बागायती जाते आहे, मच्छीमारी मरते आहे, प्रदूषण आहे. आणि त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत बारिसे हा आपल्या कुवतीनुसार एक आवाज उठवत होता. त्याचा आवाज बंद केला का? लोकशाहीमध्ये आवाज उठवायची प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे आणि अधिकार आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता या राजकीय बातम्यांनंतर बोलूयात अन्य काही बातम्यांकडे. आकाशातला सूर्य आता तुम्हाला बघायला मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सूर्याचा एक मोठा भाग तुटल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल झाला आहे. पृथ्वीचं अस्तित्वच धोक्यात आणणाऱ्या या बातमीमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचा मोठा भाग तुटल्यानं उत्तर ध्रुवाच्या भोवती चक्राकार वावटळ निर्माण झाल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सूर्याचा मोठा भाग तुटल्याचा पृथ्वीवर नेमका काय परिणाम होईल याचा अंदाज शास्त्रज्ञ वर्तवू लागलेत. अंतराळ हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या तमिथा स्कोव यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे, ज्यामध्ये सौर प्लाझ्माचा एक मोठा फिलामेंट हा सूर्याच्या पृष्ठभागापासून बाजूला जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. सूर्याच्या उत्तर ध्रुवाच्या जवळ वावटळ उठल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. शास्त्रज्ञांनी याआधी सूर्यापासून काही भाग फुटताना पाहिले तरी ध्रुवीय वावटळ निर्माण होताना पहिल्यांदाच पाहण्यात आला आहे.
याचा इम्पॅक्ट आपल्या पृथ्वीवरचं कम्युनिकेशन म्हणजे हे सगळा संचार माध्यम आणि हे सगळं आणि टेलिकम्युनिकेशन म्हणजे उपग्रह जे पाठवलेले आहेत आपण आणि स्पेसमध्ये हे लो अर्थ ऑर्बिटवर फिरणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सॅटेलाइट्स जे आहेत आणि ह्या सगळ्यावर परत पृथ्वीवरची इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज जी आहे आपल्याला सगळ्या माणसांना लागते त्याचा ग्रीड फेल्युअर पण होऊ शकतो. पाहूयात नेमकं काय होतं ते. तिकडे धावत्या मोटरसायकलवर सूर्यनमस्कार घालणारा बारामतीचा रोहित शिंदे याची इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्तानं धावत्या मोटरसायकलवर 4 मिनिटं 20 सेकंद सूर्यनमस्कार त्यानं घातले. याची नोंद इंडिया आणि एशिया बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आली. मोटरसायकलवर 10 वेळेला सूर्यनमस्कार घालणारा रोहित जगातला पहिला मोटरसायकल रायडर आहे. रोहित धावत्या दुचाकीवर हा कारनामा करत असला तरी कृपया तुम्ही असा प्रयत्न करू नका. नुकतेच आता 14 जानेवारीला जे जागतिक सूर्यनमस्कार दिवस होता त्या दिवशी मी चालू गाडीवरती मोटरसायकलवरती सूर्यनमस्कार घालून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेला आहे, ज्यामध्ये 4 मिनिटं 20 सेकंद बाईक चालवून मी 10 सूर्यनमस्कार केलेले आहेत. त्याचं नुकतंच आत्ता मला ते रेकॉर्डचं सर्टिफिकेट प्राप्त झालं आहे. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. महाराष्ट्रामध्ये सर्रास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे वडापाव आणि मिसळपाव. मात्र साताऱ्यामध्ये सलग 3 दिवस लादी पावचा सप्लाय बंद करण्याचा निर्णय लादीपाव उत्पादक संघटनेनं घेतला आहे. तालुक्यामध्ये 70 ते 75 लादीपाव उत्पादक आहेत, पण त्यांनी गेले 3 दिवस लादीपावचा सप्लाय पूर्णपणे बंद ठेवला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि वडापाव व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. 40 रुपयांना देण्यात येणारी पावाची लादी ही 50 रुपये व्हावी याकरता हा संप पुकारण्यात आला आहे. आमची मागणी अशी आहे की मैदा मागलेला आहे. एक 5 महिन्यात 5.5 महिन्यात जवळजवळ 600 रुपये मागलेला आहे, 550 ते 600 रुपये. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत आजूबाजूला जे जिल्ह्यात ही संघटना काम करत असते, पण आजूबाजूंना हे दर वाढलेले आहेत, 50 रुपये 60 रुपये आहेत. आमच्या इथंच दर कमी होते. काही संबंधित व्यावसायिकांना हे दर मान्य नव्हतं, त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आम्हाला 50 रुपये दर मिळावा, 50 ते 60 रुपये दर मिळावा अशी आमची मागणी आहे. पावाशिवाय माणूस वडा नुसता खाऊ शकत नाही आणि आमच्याकडे आता आम्हाला लागतात 25-30 लाद्या. अशा प्रत्येक गाड्यावर भरपूर लाद्या जात असतील. साताऱ्यात तर जिल्ह्यात तर 50-60-70 हजार लादी जात असेल हॉटेल लाईनला ह्याला सगळ्यांना धरून. आणि आता हे 3 दिवस नुकसान झालं की काय बोलायला नको. प्रत्येक धंद्यावर घरातली माणसं 5-5 जण अवलंबून आहेत. पाव नसल्यामुळं तर काय आता धंदा म्हणजे लोकांचे बंदच ठेवण्यात आलेले आहेत. आणि एक मोठी बातमी हाती येते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्र्यांना स्पष्ट आणि सक्त ताकीद दिली आहे. मंत्र्यांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरतीच बोलावं. राजकीय विषयावर मंत्र्यांनी भाष्य करू नये असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. राजकीय विषयांवर फक्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपकडून बोलतील. प्रवक्त्यांनी सुद्धा वायफळ विषयांवर बोलू नये असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांनाही बजावलंय आणि मंत्र्यांना सुद्धा. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा. अशी माहिती इथल्या